कड आणि घामा विदर्भातले सगळे 10 मतदारसंघ, त्या 10 मतदारसंघांमधले उमेदवार आणि कुणाला आघाडी मिळू शकते हे सगळं चित्र तर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहिलं. पण याचे राजकीय अर्थ नेमके काय निघतात महाराष्ट्राच्या दृष्टीने आणि देशाच्या दृष्टीने याबाबत आपण चर्चा करूयात. या चर्चेमध्ये एबीपी माझाच्या डेप्युटी एक्झिक्युटिव्ह एडिटर सरिता कौशिक या सुद्धा सहभागी झाल्या. त्यांच्याशीही आपण बोलणार आहोत. सध्या त्या विदर्भामध्येच आहेत, ग्राउंड रिपोर्ट तिथून करतात. पण सुरुवातीला राजू खांडेकर यांच्याकडे जाते. सर, 10 मतदारसंघाचं चित्र आपण पाहिलं, तुमची पहिली प्रतिक्रिया? नाही, माझी पहिली प्रतिक्रिया जी आपल्या सगळ्यांनाच जाणवत आहे की महाराष्ट्रामध्ये काटेकी टक्कर आहे. गेल्या खेपेला आपण बघितलं होतं, आता आपल्या सर्वेमध्ये पुढे येतील की महाराष्ट्रामध्ये मतांचं प्रमाण काय आहे दोन्ही पक्षांना. गेल्या खेपेचा जो सर्वे होता त्याच्यामध्ये 42.1 आणि 42.7 असं जवळपास एक अगदी काटेकी टक्कर अशा स्वरूपाचं मतदान होताना आपल्याला दिसत होतं. आणि त्यावेळेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी यांच्या महायुतीला 28 जागा आणि महाविकास आघाडीला 20 जागा असं त्यावेळेचं चित्र होतं. आत्ता विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर काटेकी टक्कर आहे. विदर्भामध्ये गेल्या खेपेला ऑलमोस्ट सगळ्या जागा भाजपने जिंकल्या होत्या. या खेपेला किमान 2-3 मतदारसंघ असे आहेत की जिथं भाजपला गेल्या खेपेचा परफॉर्मन्स रिपीट करण्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत. अभय सर? हा, नाही, निश्चित मागच्या वेळेस जसा आज उल्लेख केला, एक चंद्रपूर सोडलं तर बाकी सगळ्या जागांवर मोठ्या फरकाने भाजपाने ते सगळे विजय मिळवलेले होते. परंतु तशी परिस्थिती आता नाही. निश्चितपणे अनेक मतदारसंघामध्ये, विशेषतः चंद्रपूरमध्ये तर आहेच आहेत. म्हणजे तुम्ही ते रिंगणात उतरवलेत म्हणणार का त्यांना रिंगणात ढकललंय म्हणणार, कारण मुनगंटीवार काय फार उत्सुक नव्हते ती निवडणूक लढवण्यासाठी. आणि जे काही ग्राउंड रिपोर्ट आता येत आहेत त्यामध्ये आपल्याकडे जरी कल दिसत असला तरी साधारणतः जो तिथे एज आज निश्चितपणे काँग्रेसला दिसतोय. ज्या नेमका ओपिनियन पोलमध्ये गडचिरोलीमध्ये जो एज काँग्रेसला दाखवला आहे, तिथे जो ग्राउंड रिपोर्ट किंवा तिकडच्या लोकांकडनं जी माहिती घेतली त्याप्रमाणे अशोक नेते यांना थोडासा एज देतो. पण ओव्हरऑल टॅली जी आहे तीच होते. अमरावतीमध्ये नेहमीप्रमाणे नवनीत राणा